अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2024 आजचा हा पहिला दिवसातील पहिला सामना इथे मात्र रंगताना दिसतोय। दोन मोठे संघ एकमेकांशी इथे मात्र दोन हात करताना दिसत आहे। एका बाजूला रायगड तर दुसऱ्या बाजूला आहे नागठाणे। दोन्ही बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर 16 संघांनी रायगड वॉरियर्स 12वा खेळाडू स्पर्धेमध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते म्हणजेच अशोकराव माने बापू सर, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट कोल्हापूर टेनिस क्रिकेट ज्यांनी रुजवलं तेच आमचे किरणजी कतकर सर असतील। आणि ज्या खेळाडूने महाराष्ट्रभर वेळ लावलं तोच विजय पावले हे उद्घाटन सामन्यासाठी इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझे इचलकरंजीचे परममित्र योगेश हे देखील इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। सामन्याला सुरुवात होते। एकदा या सामन्यासाठी टाळ्या हो जाऊ देत। वटारवासीय सज्ज झालेत या मॅच साठी। पहिला मॅच इथे मात्र रंगताना दिसते नागठाणेच्या विरोधात रायगड संघ। दोन्ही तुल्यबळ संघ इथे मात्र उपस्थित आहेत। सलामीची जोडी मैदानावरती उपस्थित आहे। गोलंदाजीसाठी आले तर संग्राम गोलंदाजीसाठी आणि या संग्रामाचा समाचार घेण्यासाठी फलंदाज देखील सज्ज। पहिला चेंडू ओहो पंचांना दोन्ही हात जमिनीला समांतर करायला भाग पाडले। पहिल्या चेंडूवरती अवांतर धावेने सुरुवात झाली। अवांतर धावेने या स्पर्धेची सुरुवात झाली, परंतु संग्राम नक्कीच कमबॅक केला जाईल या गोलंदाजाच्या माध्यमातून। चांगला गोलंदाज आहे, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल संग्रामच्या माध्यमातून। पहिला चेंडू थोडासा बरकटलेली लाईन पाहायला भेटले, परंतु आता मात्र गाडी पटरीवरती यावी लागेल। सलामीची जोडी सुशील आणि शिवाजी। ओहो दुसरा चेंडू नक्कीच दमदार टाकला गेलाय। सरळ बॅटने फटक्याला सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय, परंतु या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते। पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव नक्कीच आली होती, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला भेटला होता। हेच आहे बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत। पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम वटार एमजे चषक। नक्कीच पहिला सामना दर्जेदार होणार यात शंका नाही आहे। ओहो चांगली फेकी इथे मात्र पाहायला भेटली। तोपर्यंत एकेरी धावने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। आता मात्र स्ट्राईक वरती येतील शिवाजी पाडाळकर, मॅन फ्रॉम इचलकरंजीतून आले। तर पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल शिवाजी पाडाळकर यांच्या माध्यमातून। इचलकरंजी प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूने आणि आता मात्र एमजे चषक गाजवण्यासाठी देखील सज्ज झालेत। नक्कीच चांगली गोलंदाजी देखील होते संग्रामच्या माध्यमातून। पहिला चेंडू एक्स्ट्रा धावा दिल्या खऱ्या, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला भेटली होती संग्रामाच्या माध्यमातून। ओहो रिवर्सचा फटका सजवण्याचा प्रयत्न, लागला तर आबाद नाही तर बरबाद असा हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते। कौतुक करावं लागेल गोलंदाज संग्रामाचं। वारंवार इथे मात्र बीट केलं जात आहे। मोठे फटके खेळण्यापासून इथे मात्र वंचित केलं जात आहे फलंदाजाला, परंतु उत्तर शोधावं लागेल। ओहो दर्जेदार गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या हो जाऊ देत संग्रामसाठी। नक्की चांगली गोलंदाजी पाहायला भेटते संग्रामाच्या माध्यमातून। अप्रतिम गोलंदाजी। पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला भेटला, परंतु त्यानंतर गाडी एकदाशी पट्टीवरती आली आणि त्यानंतर सुसाट देखील पाहायला लागले। नक्कीच वारंवार बीट केलं जात आहे। ओहो काय गोलंदाजी राहिले, अप्रतिम गोलंदाजी संग्रामाच्या माध्यमातून। या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 धावा। अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते, परंतु अपोजिट संघाचे फलंदाज देखील तितकेच
माहिर आहेत सुशील आणि शिवाजी पाडाकर दोन्ही हुकमाचे एक्के, परंतु याच हुकमांच्या एक्क्याला इथे मात्र जखडून ठेवण्याचं काम केलंय संग्राम यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. पहिला चेंडू स्वेर मारा केल्यानंतर मात्र या गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली वाकडण्याजोगी काबिल तारीफ गोलंदाजी पाहायला भेटली. गोलंदाजीसाठी आलेत अजित वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेत. पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या, फक्त 3 धावा खर्च केल्या संग्रामाच्या माध्यमातून. ओहो, या चेंडूवरती मोठा फटका खेळला गेलाय. चेंडूने दुरी किती गाठले पाहायची आहे. नक्कीच दुरी गाठली गेली, परंतु चेंडू जातोय टिकले रेषेकडे. 2 धावांचा फटका सजवला गेलाय. हा फटका सजवला गेलाय. एकेरी धाव वाले आहे. एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावा फलकावरती. मोठा फटका खेळला गेला, परंतु या चेंडूवरती एकेरी धाव आले. ओहो, ब्लॉक होलचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरलं जात आहे शिवाजी पाडाकर यांच्या विरोधात. चांगली गोलंदाजी होते नागठाणेच्या माध्यमातून. नक्कीच जखडून ठेवलाय रायगड संघाला. दर्जेदार खेळाडू आहेत या संघामध्ये. जर पाहायला गेलं तर इचलकरंजी परिसरातील हे नामवंत खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र फलंदाजी केली जाईल या रायगड संघाकडून. ओहो, पुन्हा एकदा स्विंगची जादू इथे मात्र पेश केली जाते. गुडलेन स्पॉट वरून हा चेंडू थोडासा अतिरिक्त बाउन्स देखील झाला आणि स्विंग देखील पाहायला भेटला आणि या स्विंगच्या जाळ्यामध्ये देखील फसवलं जात आहे. निर्धाव चेंडू इथे मात्र टाकले जात आहेत. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. सुरुवात दमदार झाली या स्पर्धेची. गोलंदाजी होते. गोलंदाज अजितेच्या माध्यमातून वारंवार इथे मात्र बीट केलं जात आहे. पण रिव्ह्यू मागितलाय, पाहूया वाईटचा रिव्ह्यू आहे. वाईट नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 5 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी होते. ही गोष्ट या संघाच्या बाजूने होत नाहीये, परंतु हार मानून चालणार नाहीये. नक्कीच इथे मात्र कमबॅक करावं लागेल. उत्तर शोधावे लागतील. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय त्यानुसार इथे मात्र फटकेबाजी करावी लागेल. कौतुक करावं लागेल अजित यांचं. वारंवार इथे मात्र बीट केलं जात आहे. आपल्या भात्यातील जे बाण आहेत ते इथे मात्र काढले जात आहेत. वारंवार इथे मात्र फलंदाजांना बीट केलं जात आहे. मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे, परंतु या चेंडूवरती नक्कीच पंचाचे दोन्ही हात इथे मात्र जमिनीला समांतर पाहायला भेटत आहेत. म्हणजे काय तर एक्स्ट्रा धाव जी आहे ती बहाल केली आहे. वाईट +1 एकूण 2 धावा इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. पंचाची भूमिका इथे मात्र पार पाडली जाते आहे. प्रशांतजी पाटील सर आणि त्यांच्या साथीला जोडले गेले आहेत त्यांचे मित्र.
यांच्या माध्यमातून आपण पंचांची भूमिका पार पाहतोय. नक्कीच हा देखील चेंडू स्वैर मारा इथे मात्र पाहायला भेटतोय. पहिली 4 चेंडू जे आहेत ते अप्रतिम टाकले होते, त्यानंतर थोडस अतिरिक्त टर्न इथे मात्र पाहायला भेटतोय आणि त्याचमुळे इथे मात्र बीट देखील होताना दिसत आहेत रायगडचे खेळाडू. नक्कीच कमबॅक केला जाईल. चांगली फलंदाजी थोडीशी चर्चा केली जाते शिवाजी पाडाकर आणि त्याचबरोबर सुशीला यांच्यामध्ये. पाहूया या चर्चेला कितपत यश भेटत आहे, परंतु कौतुक करावं लागेल अजित यांचं. वारंवार इथे मात्र बीट केलं जात आहे. ओहो, वारंवार इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी. पहिली 2 षटक अप्रतिम राहिले नागठाणे संघासाठी. या पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च केला फक्त 8 धावा. अप्रतिम गोलंदाजी. येस डीजे. प्रमुख गोलंदाजाकडे वळलेत कर्णधार संग्राम, ज्याने पहिले षटक टाकलं होतं. फक्त धावा खर्च केल्या होत्या 3. तेच संग्राम इथे मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. पाहूया कशा प्रकारे या 3ऱ्या षटकामध्ये फलंदाजाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल गोलंदाजांना, परंतु कौतुक करावं लागेल. गोलंदाज संग्राम वारंवार अचूक टप्पा राखला गेलाय आणि याच अचूक टप्प्यामध्ये रायगडचा संघ जो आहे तो पूर्णपणे कोंडीत सापडलाय, परंतु ही कोंडी जी आहे ती फोडून काढावी लागेल. आता मात्र वेळ आली आहे आतिषबाजीची. पहिल्या 2 षटकामध्ये थोडस वेळ घेतला, परंतु आता मात्र आक्रमण करावं लागेल. परंतु त्यासाठी बॉल आणि बॅटचा संपर्क होणं चांगला गरजेचं असणार आहे, परंतु हा संपर्क करून दिला जात नाहीये संग्रामाच्या माध्यमातून. कौतुक करावं तितकं थोडं आहे. या गोलंदाजाचा अचूक मारा इथे मात्र पाहायला भेटलाय. जो टप्पा पहिल्या चेंडूपासून मिळालाय तो टप्पा राखला गेला या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओहो, चांगली गोलंदाजी, परंतु या चांगल्या चेंडूवरती देखील फटका देखील तितका चांगला आलाय. खूप वेळानंतर या स्पर्धेतील पहिला चौकार लगावला जातोय. चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. कव्हरच्या दिशेने या फटक्याला सजवलं गेलं सुशीलाच्या माध्यमातून. आता मात्र सुशीला बहरात आलाय, परंतु दुसरा चेंडू नक्कीच कमबॅक करून देणारा ठरलाय. या आधीच्या चेंडूवरती खराबी नव्हती, परंतु फटका अप्रतिम पाहायला भेटला होता सुशीलाच्या माध्यमातून. क्लास आहे या खेळाडूकडे, परंतु थोडासा चाचपडत खेळताना दिसतोय आणि याचं कारण म्हणजे भेदक मारा. नागठाणे संघाचा जो भेदक मारा आहे आणि याच भेदक माऱ्या पुढे थोडस शरणागती पत्करली आहे की खोदून काढला या चेंडूला. एकेरी धाव, खराब क्षेत्ररक्षण झालंय, तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. या धावा नक्कीच रोखाव्या लागतील, कारण का सेकंड इनिंग मध्ये आपल्याला ज्या धावा आहेत त्या चेस करायच्या आहेत आणि त्याचमुळे कमीत कमी धावसंख्येवरती इथे मात्र रोखावं लागेल रायगड संघाला. हा देखील तितकाच मातबर संघ आहे. या संघाकडे गोलंदाजी देखील तितकी चांगली आहे आणि त्याचमुळे इथे मात्र एक कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल रायगड संघाला. ओहो, चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. नो डाऊट या चेंडूवरती लिहिल्या जातील 4 धावा. याचा चेंडूवरती मिळाल्यात पुऱ्या 4 धावा. चांगली फलंदाजी ती मात्र पाहायला भेटते. सुशील आता मात्र बहरात आलाय. या षटकामध्ये 2 चौकार देखील खेचले गेले सुशीलच्या माध्यमातून.
धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा फलकावरती. या आधीच्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या तर संग्राम याने 11 धावा आणि थोडस महागडे षटक पाहायला भेटलं. या आधीचं षटक पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये नक्कीच आता मात्र रायगड संघाची जी गाडी आहे ती पटरीवरती आले आणि त्याचं कारण म्हणजे सुशील याची बॅटिंग. नक्कीच फलंदाज आता मात्र कॉन्फिडन्स मध्ये पाहायला भेटतोय. कॉन्फिडन्स आणावाच लागेल कारण का 3 षटकांचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आले तर वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन अजित, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दुसरं षटक टाकलं गेलं. फक्त धावा खर्ची केल्या गेल्या 5 आणि याच षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती. वारंवार फलंदाजांना बीट केलं गेलं होतं. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त टाकले गेले होते आणि त्याचमुळे इथे मात्र कर्णधाराने पुन्हा एकदा वळलाय आपल्या प्रमुख गोलंदाजाकडे. रिव्हर्सचा फटका, वारंवार इथे मात्र टेडेमेडे फलंदाजी इथे मात्र केली जाते सुशीलच्या माध्यमातून. थोडसा जर पाहायला गेलं तर सुशील वेळ घेतोय मैदानावरती, परंतु धावा रोखल्या जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल नागठाणेच्या गोलंदाजांचं. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर नागठाणेच्या गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. परंतु क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट अनिश्चिताचा खेळ म्हणून गणला जातो. या चेंडूवरती चांगला फटका सजवला गेलाय. चेंडू जातोय पुऱ्या 4 धावा देऊन. या आधीच्या चेंडूवरती चौकार आलाय. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते सुशील. जर पाहायला गेलं तर 3 चौकारांशी खेळतोय हा खेळाडू. थोडासा वेळ घेतला गेला सुरुवातीच्या काळामध्ये, जायजा घेतला गेला मैदानाचा आणि त्यानंतर आता मात्र बहरात आलाय हा फलंदाज. यावत लागेल कारण का अपोजिट संघ हा देखील तितका साथीचा संघ आहे. या संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप जर पाहायला गेली तर खूप खोलवरती आहे. ओहो, चांगला चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. दर्जेदार गोलंदाजी. नक्कीच कमबॅक कसा असावा तर या गोलंदाज अजित, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि एक्सपिरियन्स कामी देखील येताना दिसतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. जर पाहायला गेलं तर 3 अटेम्प रिव्हर्सचे राहिले, परंतु या 3ही अटेम्प वरती षटकार आपल्याला पाहायला भेटला नाहीये. वारंवार रिव्हर्सचे फटके खेळण्याचा प्रयत्न सुशीलच्या माध्यमातून पाहायला भेटतोय, परंतु याच रिव्हर्सच्या फटक्यावरती कोणती धाव आपल्याला पाहायला भेटली नाहीये सुशीलच्या माध्यमातून. याचं कारण म्हणजे गोलंदाज, चतुर गोलंदाज आहेत, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूंकडे. ओहो, हा कमी गतीचा चेंडू टाकलाय. व्हेरिएशन पहा या गोलंदाजाकडे खूप आहे आणि हे व्हेरिएशन संघासाठी कामी येताना दिसत आहे. 4थं षटक आणि या 4थ्या षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. धावसंख्या रोखली गेली आहे. फक्त 24 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. येस डीजे. पहिली 4 षटक जर पाहायला गेली तर नागठाणेच्या संघाच्या बाजूने राहिलेत. या षटकामध्ये फक्त 24 धावा खर्च केल्या. 24 चेंडूचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय आणि या 24 चेंडू मध्ये धावा किती खर्च केल्या गेले तर गोलंदाजाच्या माध्यमातून 24 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. आता मात्र येणारी 2 षटक नक्कीच या 2 षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे, परंतु पाहिजे तितकी बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली नाहीये. रबर बॉल क्रिकेट, पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आपण हा थरार पाहतोय. एमजे चषक 2024. चांगला चेंडू, वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. खराब क्षेत्ररक्षण झालाय. बॅकअप चांगला पाहायला भेटतंय. तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट केली जाते. एकेरी धावने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 25. 25 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र हाणामारीची वेळ आली आहे. हाणामारी करावी लागेल. गोलंदाजावरती
आक्रमण करावं लागेल फलंदाजाला. शॉर्ट पिच मध्ये इथे मात्र मारा पाहायला भेटलाय आणि याच माऱ्यावरती एकेरी धाव चांगला फटका देखील सजवला गेलाय. थप्पड शॉट इथे मात्र पाहायला भेटला फलंदाजाच्या माध्यमातून. एकेरी धाव आले. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा. जेवढे चेंडू टाकले तेवढे धावा खर्च केले आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडू वरती एकेरी धाव जी आहे ती फलंदाजाने घेतली आहे. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल नागठाणेच्या गोलंदाजांचं. प्रत्येक गोलंदाजाने आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडली आहे. या स्पर्धेला सुरुवात झाली आहे परंतु अजूनही षटकार आणि चौकारांची तितकीशी आतषबाजी पाहायला भेटली नाही. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 चौकार लगावले गेलेत आणि हे तिन्ही चौकार जर पाहायला गेले तर सुशील याच्या बॅट मधून आले आहेत. परंतु तेवढेच चेंडू देखील या खेळाडूच्या माध्यमातून खेळले गेले आहेत. जर पाहायला गेलं तर सुशील वैयक्तिक धावांवरती खेळतोय. 16 चेंडू 20 धावा. खूप चेंडूचा इथे मात्र समाचार घेतलाय. परंतु याच चेंडूवरती आपण जर पाहायला गेलं तर धावा देखील तितक्याशा बरसताना दिसल्या नाहीये. संपर्क साधायचा आहे अभि. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण दमदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. तितकीच फेकी सुद्धा चांगली पाहायला भेटते आहे. एमजे चषक 2024 याच एमजे चषकामध्ये आपण खूप सारे टेनिस क्रिकेट मधील स्टार खेळाडू इथे मात्र पाहायला भेटणार आहेत. या स्पर्धेमध्ये आपण याच बांगले परिसरातील विजय पावले असतील, मॅन फ्रॉम बारामती अक्षय तावरे सारखे हार्ड हिटर फलंदाज, टेनिस क्रिकेट मधील खूप सारी मोठी नाव या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. आणि वटरवासियांसाठी हे 5 दिवस महत्वाचे असणार आहेत. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्यानी संघाच्या वतीने अंतिम षटकासाठी सौरभ सज्ज होताना दिसत आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाते सौरभच्या माध्यमातून. आता जर पाहिलं तर पहिली 5 षटक जी आहेत ते नागठाणेच्या बाजूने राहिलेत आणि रायगड संघाला पूर्णपणे जखडून ठेवलंय. ते म्हणजेच नागठाणे संघाने वारंवार दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावा. खराब चेंडू, नक्कीच खराब चेंडू मात्र टाकला गेलाय आणि पंचाचा इशारा आलाय डेड चेंडूचा. नक्कीच हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला गेलाय. वारंवार डेड चेंडू मात्र टाकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. थोडीशी दिक्कत पाहायला भेटते गोलंदाजाला. उंची आहे या खेळाडूकडे. पाहूया या उंचीचा कितपत फायदा होईल या खेळाडूला. थोडीशी वेगळी ऍक्शन देखील आहे. एकदा गोलंदाजीसाठी सौरभ सज्ज होताना दिसतील. अंतिम षटक पाहूया कशा प्रकारे या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. या स्पर्धेतील पहिला षटकार लगावलाय.
एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून या फटक्याला सजवलं जात आहे. अप्रतिम फटका. यस बॉल पाठवून द्यायचंय. हॅलो स्वयंसेवक चांगला फटका इथे भद्र पाहायला भेटला. यासाठी ओळखलं जातं सुशील याला. याचा प्रत्यय येतोय. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करण्याची वेळ आली आणि हाणामारी केली देखील जाते. सुशील याच्या माध्यमातून सौरभ याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. ओहो परंतु हा चेंडू नक्कीच दमदार चेंडू टाकला जातोय. कमबॅक केला जातोय. षटकाराचं उत्तर इथे मात्र दिलं जात आहे. निर्धाव चेंडू टाकून चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला भेटतोय. या आधीचा चेंडू कमी गतीचा होता आणि त्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक क्लासिक फटका इथे मात्र सजवला गेला. सौरभ याच्या गोलंदाजीच्या विरोधात सुशील याच्या माध्यमातून वारंवार खराब चेंडू टाकला जातोय. डेट चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. थोडीशी चर्चा केली गेली आहे. सौरभ याच्या बरोबरीने चर्चा केली आहे. या चर्चेवरती कितपत रिझल्ट पाहायला भेटेल. की चांगला चेंडू हो वेग भन्नाट पाहायला भेटला आणि याच वेगावरती स्वार झालाय गोलंदाज आणि बीट झालाय फलंदाज तो म्हणजे सुशील. वारंवार इथे मात्र बीट केले जात आहेत. एक षटकार आला खरा परंतु त्यानंतर दोन चेंडू निर्धाव देखील येत आहेत. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक केला जातोय गोलंदाज सौरभ याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटक्याला सजवलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. नक्कीच चांगला चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एकदा वेग पाहायला भेटलाय. जेव्हा जेव्हा वेगाने गोलंदाजी केली आहे तेव्हा तेव्हा हा गोलंदाज यशस्वी देखील ठरलाय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सौरभ याच्या माध्यमातून. 10 धावा खर्ची केल्या गेल्या आहेत सौरभ याच्या माध्यमातून परंतु 3 चेंडू देखील निर्धाव आलेत. या पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बरसल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ओहो शेवटचा चेंडू दमदार पाहायला भेटला. ब्लॉकहोलचा चेंडू आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडूने या पहिल्या इनिंगची सांगता झाली. दमदार सुरुवात झाली या MJ चषकाला.
जोडी मैदानावरती ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तोच फलंदाजीसाठी आलाय संग्राम, एक अष्टपैलू खेळाडू त्याच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली धारदार गोलंदाजी. आता मात्र फलंदाजीसाठी आले संग्राम आणि त्याच्या साथीला जोडला गेले रोहित हिटमॅन. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. रोहित याच्या माध्यमातून ही सलामीची जोडी धावा करायची आहेत ते म्हणजे 36 चेंडू मध्ये 39 धावा. एक सोपं आव्हान ठेवलं गेलंय. पाहूया या सोप्या आव्हानाचा कितपत पाठलाग केला जाईल की गोलंदाजांचं पुन्हा एकदा वर्चस्व राहील या मॅच मध्ये. पाण्याजोगा असेल हा सामना. दोन मातब्बर संघ इथे मात्र पहिल्या मॅच मध्ये लढताना दिसत आहेत. पहिली मॅच रंगली जाते रायगडच्या विरोधात नागठाणे या दोन मातब्बर संघांमध्ये. दुसऱ्या इनिंग मधील पहिला चेंडू दमदार सुरुवात झाली. पहिल्या चेंडू वरती इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. सुशील ज्या फलंदाजाने 27 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या फलंदाजीमध्ये तोच सुशील गोलंदाजीमध्ये धार पाहायला भेटते. वेग वारंवार इथे मात्र पाहायला भेटतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. पहिल्या इनिंग मध्ये देखील जर पाहायला गेलं तर गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घेतल्या होत्या. त्याचाच प्रत्यय दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या दोन चेंडूवरती आलाय. वेगावरती स्वार झालाय गोलंदाज सुशील. ओहो, तिसरा चेंडू अकरा टप्प्याचा चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला भेटला आणि पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच एक्स्ट्रा धावेचा वाईटचा चेंडू इथे मात्र पाहायला भेटला आणि या वाईटच्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव आणि याच एक्स्ट्रा धावेने श्री गणेशा देखील केला जातोय. नाणे तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सुशील याच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग पाहिली सुशील याची. आता मात्र धारदार गोलंदाजी देखील आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याच विरोधात आक्रमण करण्यासाठी इथे मात्र आता मात्र फलंदाज रोहित एक लेफ्ट आर्म फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन इथे मात्र पाहायला भेटतंय आणि जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती येतं तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये असेल गोलंदाजामध्ये थोडीशी अडचण येते. लाईन लेंथ लवकरात लवकर पिकअप करावी लागेल गोलंदाजाला नक्कीच. परंतु एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. एक्सपिरियन्स इथे मात्र संघासाठी उपयुक्त ठरताना दिसतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल सुशील. वेगावरती स्वार होतोय हा गोलंदाज. वारंवार दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या इनिंग मध्ये धावा जरी कमी झाल्या असतील तरी या धावा रोखण्याची क्षमता आहे. ओहो, भन्नाट वेग. वाईट +1 एकूण 2 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. जशाच तसे इथे मात्र उत्तर दिलं जात आहे ते म्हणजे रायगड संघाकडून. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती ते म्हणजे संग्रामाच्या माध्यमातून. तशाच प्रकारचं उत्तर इथे मात्र दिलंय सुशील याने. या चेंडूवरती बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं. दुसऱ्या इनिंग मधील पहिलाच पहिला षटकार लगावला जातोय तो म्हणजेच रोहित हिटमॅनच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. षटकार आणि चौकारांची आतषबाजी ते मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला भेटेल या शंका नाहीये. रोहित आपले इरादे ते मात्र स्पष्ट केलेत या फलंदाजाने. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं.
गेंद के बीचों बीच चलाया बल्ला, क्या खूबसूरत शॉट था हे, माशाअल्लाह. नक्कीच याचा चेंडूवरती चांगला फटका देखील सजवला गेला आणि या चेंडूवरती 6 धावेची मोहर देखील लागली गेली आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो समाप्त झाला आणि या पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती लागले देखील जात आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर सुशील पहिले 5 चेंडू अप्रतिम टाकले होते, परंतु त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर वेगावरती अनियंत्रित मारा आणि त्याचाच फायदा भेटला. फलंदाज रोहित याला बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर ताकद पूर्णपणे एकवटली, चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा बाहेर. षटकार 6 धावेसाठी. ओ काय चेंडू टाकलाय, चेंडू गेला सरळ यष्टांचा वेध घेऊन. आज वैभवेच्या माध्यमातून डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोपर्यंत दांडी गुल झाली फलंदाजाची आणि संग्रामाला माघारी परतावं लागतंय. नक्कीच हा मॅच जी आहे ती लोअर स्कोरिंगची मॅच आणि क्रिकेटच्या पटलावरती लोअर स्कोरिंगच्या मॅच ज्या आहेत त्या नक्कीच घातक साबित राहिल्या आहेत आणि त्याचा प्रत्यय देखील होतोय. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 38 धावा बनवल्या गेल्या रायगड संघाकडून, 39 धावा रोखण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या, परंतु त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज वैभवेच्या माध्यमातून वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे आणि वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज यष्टांचा वेध घेताना दिसतोय वारंवार. फलंदाजीसाठी आलेत न्यू बॅट्समन मैदानावरती. तिसऱ्या क्रमांकासाठी वर्णी लागली जाते सौरभ. ओहो दुसऱ्या चेंडूवरती देखील दांडी गुल झाले. तितकं थोडं आहे. वैभव हार मानायला तयार नाहीये. रायगडचा संघ नावाप्रमाणे तिथे मात्र दमदार कामगिरी केली जाते रायगड संघाकडून. पहिल्या इनिंग मध्ये फक्त 39 धावा धावफलकावरती लागल्या खेळल्या, परंतु त्यानंतर आग ओकणारी गोलंदाजी देखील पाहायला भेटते. वैभव याची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा प्रेक्षकांच्या टाळ्या होऊन जाऊ देत या मॅच साठी. अप्रतिम गोलंदाजी, वेगावरती स्वार होतोय वारंवार गोलंदाज वैभव आणि डोळ्यांची पारणं फेडतोय. प्रेक्षक देखील खुश आहेत या गोलंदाजावरती. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बॅक टू द पॅव्हेलियन पाठवलाय. गोल्डन डकचा शिकार झाला तो म्हणजे सौरभ आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानावरती शंकर आलेत तांडव करण्यासाठी. ओहो हॅट्रिक चेंडू होता आणि या हॅट्रिक चेंडूवरती सावध फटका खेळला गेलाय. निर्धाव चेंडू टाकले गेले तर बॅक टू बॅक 3 चेंडू जे आहेत ते निर्धाव आलेत. कमालीची गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज सौरभच्या माध्यमातून आणि सांगितलं देखील जात आहे ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. वारंवार अप्रतिम गोलंदाजी, प्रेक्षक देखील खुश आहेत या गोलंदाजावरती. थोडेसे डगआउट मधून आवाज देखील यायला सुरुवात झाली आहे रायगडच्या डगआउट मधून. नक्कीच सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलंय गोलंदाज वैभवेच्या माध्यमातून. ह्या दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या आणि 2 घातक फलंदाज, एक म्हणजेच संग्राम असतील तर दुसरं म्हणजेच
सौरभ हे दोन्ही घातक फलंदाज आणि या दोन्ही घातक फलंदाजाला डगआउटचा रास्ता दाखवलाय. ओहो, वारंवार इथे मात्र बीट केलं जात आहे. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट इथे मात्र लढत रंगली जाते. एका बाजूला वैभव तर दुसऱ्या बाजूला रोहित. ही लढत इथे मात्र क्रिकेटच्या मैदानावरती रंगली जाते. पाहूया या लढतीमध्ये कोण बाजी मारेल. एका बाजूला रोहित, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय दुसऱ्या इनिंग मध्ये षटकार लगावला गेला याच फलंदाजाच्या माध्यमातून. तोच रोहित आणि त्याच्या विरोधात इथे मात्र गोलंदाजी करताना दिसेल वेगावरती स्वार होणारा गोलंदाज वैभव. चांगली गोलंदाजी केली जाते वैभवच्या माध्यमातून. या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केला जातोय रायगड संघाच्या माध्यमातून. ही जी मॅच आहे ती शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार यात शंका नाही आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट कधीही पलटी होऊ शकतो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. ओ, काय फटका सजवला गेलाय. रिषभ पंतची आठवण झाली या फटक्यावरती. डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपण हा सायरन देखील पाहिलात. हा सायरन होता गोलंदाजांसाठी. खतराचा सायरन वाजलाय. थँक्यू. नक्कीच चांगली मॅच इथे मात्र रंगली जाते. चांगली बॅटिंग पाहायला भेटते रोहित याच्या माध्यमातून. चौकार आणि षटकारांची आतषबाजी, कॉन्फिडन्स आहे फटक्यावरती. याच मैदानावरती कित्येक सारे टेनिस क्रिकेट गाजवणारे क्रिकेटर या मैदानावरती खेळताना दिसणार आहेत. आणि त्याच प्रकारे संतोष कांजर म्हणजेच बॉस यांचा देखील संघ या मैदानावरती खेळताना दिसणार आहे. याच मैदानावरती मला वाटतं शुक्रवारी यांचा संघ खेळताना दिसेल. याच बॉसच्या संघामध्ये असतील विजय पावले, नितीन माटुंगे, संदीप मकवाना, जावेद संधी, अवधूत पाटील, सनी चरापले, जलसिंग पाटील, अमोल निलगुडे, विकी पुजारी, पंकज पाटील, अशोक अंबपकर यांसारखे स्टार खेळाडू, अजित सोरसे आणि प्रमोद चव्हाण मॅन फ्रॉम पुनार यांसारखे कोल्हापूर विभागातील स्टार खेळाडू या मॅच मध्ये खेळताना दिसतील. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. फ्रीडचा इशारा नक्कीच पंचाच्या माध्यमातून. सुदर्शन चक्र मैदानावरती आता मात्र वादळ येणार यात शंका नाही आहे. कारण का हा चेंडू जो आहे तो फ्रीडचा चेंडू आहे आणि याच फ्रीडच्या चेंडूवरती फलंदाज आक्रमण करताना दिसतील यात शंका नाही आहे. पाहूया हा गोल्डन चेंडू कशा प्रकारे इथे मात्र फलंदाज स्वीकारतायत आणि या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतायत पाहण्याजोगं असेल. एक गोल्डन चेंडू भेटलाय, एक सुवर्ण चान्स भेटलाय आणि या सुवर्ण मोक्याला तब्दील करावे लागेल चौकार किंवा षटकारामध्ये. परंतु गोलंदाज देखील तितकाच माहिर आहे. ओहो, वेग भन्नाट परंतु स्वैर मारा
आणि पंचांना एक्सरसाइज करायला भाग पाडलाय. वाईट +1 एकूण 2 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात देखील झाली आहे, परंतु या तिसऱ्या षटकात मध्ये एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. अजूनही एकही चेंडू इथे मात्र टाकला गेला नाही आहे. गोलंदाजच्या माध्यमातून SK हे गोलंदाज पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतील, कमबॅक करतील. थोडस चर्चा करण्याची गरज आहे SKच्या बरोबर, परंतु नक्कीच आता मात्र गाडी पटरीवरती आले SK यांची. या चेंडूवरती रनआउटचा चान्स मिस केलाय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय. जे हाफ चान्स आहे ते कन्वर्ट करावे लागतील फुल मध्ये. नक्कीच आज या चेंडूवरती रनआउटचा नामी चान्स होता, परंतु हा चान्स मिस केलाय. आणि फलंदाज देखील कोण होता? रोहित हिटमॅन, ज्याच्या माध्यमातून आपण 2 षटकार पाहिलेत. पाहूया रोहित कशा प्रकारे इथे मात्र समाचार घेतील गोलंदाजांचा. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. एकेरी धाव आले. या एकेरी धावने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. SK पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. वारंवार बीट केलं जात आहे फलंदाजाला. एकेरी धाव आले. एकेरी धावने बाईचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच एकेरी धावने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 26 धावा फलकावरती. अजून पल्ला गाठायचा आहे 13 धावांचा. 3-13 वाजवले जाणार का? परंतु त्यासाठी इथे मात्र गोलंदाजांना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. एकेरी धाव आली आहे. एकेरी धावने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 27 धावा फलकावरती. विजयाच्या समीप येताना दिसतोय. थोडस कासवाच्या गतीने इथे मात्र सुरुवात केली जाते नागठाणे संघाकडून, परंतु ससा आणि कासवाची शर्यत आपण पाहिली आहे. आणि ससा कासवाच्या शर्यतीमध्ये नेहमीच कासव जिंकत आलाय, कारण कासव हे आपल्या प्रत्येक वेळेला सातत्य राखत आलाय आणि त्याचा प्रत्यय देखील या मॅच मध्ये वारंवार सातत्य राखत आलाय. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव आले आणि याचमुळे नागठाणेचा संघ जो आहे तो मजबूत स्थितीमध्ये येताना देखील दिसतोय. षटक संपलाय. 3 षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावा फलकावरती. स्पर्धा बघायला मजा येते.
आणि बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. SP स्पोर्ट्स यांचा गोलंदाजीचा निर्णय आहे. बॉलर नेम प्लीज. वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीने 14 षटक पुन्हा एकदा हाताळण्यासाठी आले तर ऋषी एक युवा गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते ऋषीच्या माध्यमातून. नक्कीच हो दमदार गोलंदाजी केली जाते. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच येणारे चेंडू असतील 17 चेंडू आणि 12 धावा. 17 चेंडू 12 धावा. पाहूया कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल. गोलंदाजांना इथे मात्र जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकावे लागतील परंतु रोहित थांबायला तयार नाहीयेत. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. रोहित याची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांच्या थोड्याशा टाळ्या कमी पडत आहेत. टाळ्या हो जाऊ दे त्या फलंदाजासाठी. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. नक्कीच थोडस खराब क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत एकेरी धाव आली आहे. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी नाम मात्र 5 धावांची गरज आहे. अजूनही जिंकण्यासाठी नाम मात्र 5 धावांची गरज आहे. पाहूया या 5 धावा किती चेंडू मध्ये बनवल्या जातील. ओहो एक चेंडू आणि या चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर. त्याचबरोबर विजयावरती शिक्कामोर्तब केलाय शंकर थोरात ब्रँडेड. हिरो डरतोय नो डाऊट. रोहित डरतोय. मॅन ऑफ द मॅच रोहित मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. 9 चेंडू मध्ये तब्बल 21 धावांची बहारदार खेळी सजवली गेली रोहित याच्या माध्यमातून.